खंडपीठाच्या समोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोकाटेंना तातडीचा दिलासा द्यायला कोर्टानं नकार दिला। 19 डिसेंबरला आता सुनावणी होणार आहे। सुष्मिता, याचा अर्थ पोलिसांना अटक वॉरंट काढलेला असल्यामुळे अटक करावीच लागेल, अटक अटळ आहे। नक्कीच ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या सगळ्या निकालाचा जर आपण अभ्यास केला तर अटक होणं हे कालच अपेक्षित होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर आहेत, त्यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे, त्यांचं योग्य ठिकाणी ते कुठे आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाकडे सगळी होती। परंतु जसं वारंवार आपण म्हणतोय की कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न सरकारमधल्याच काही लोकांकडून केला जात असल्याचा आरोप हा आता कुठेतरी सिद्ध होत आहे। कारण इतरांच्या बाबतीत एक वेगळा नियम आणि माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीनं सरकारची भूमिका आणि गृह विभागाची भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये अटकेबाबतचे संपूर्ण निर्देश हे देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्या बाबी या अतिशय तंतोतंत मांडण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा आजच्या दिवसाची वाट बघण्यात आली, कारण कुठेतरी वाट बघण्यात आली, वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न झालेला होता, पण न्यायालयानं तातडीनं कुठल्याही प्रकारे दिलासा द्यायला नकार दिला। अमित मोडक आपल्या सोबत आहेत। याचा अर्थ जी वेळ एक एक क्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता, वेळकाढूपणा सुरू होता, आता वेळकाढूपणा चालणार नाही, अटक करावीच लागेल। बिल्कुल विलास, आता जो प्रश्न तू सुष्मिताला विचारला होता त्याचा अर्थ एकच क्लिअर आहे की आता पोलिसांनी माणिकराव कोकाटेंना अटक केलीच पाहिजे, कारण माणिकराव कोकाटेंच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि हायकोर्टानं अटक वॉरंटवर कुठलीही स्थगिती दिलेली नाही आहे। हायकोर्टानं असं नाही म्हटलंय की आता की पुढच्या सुनावणीपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक करू नका, या प्रकारची कुठलीही टिप्पणी जर हायकोर्टाकडनं आली नाही त्याचा एकच अर्थ होतो की माणिकराव कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार आहे आणि आता बॉल हा पोलिसांच्या कोर्टात गेलेला आहे आणि आता पोलिसांना कारवाई करायला लागेल। आता नाशिक पोलिसांचं काम आहे की माणिकराव कोकाटे कुठे आहेत हे शोधून काढणं किंवा माणिकराव कोकाटे यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन अटकेला सामोरे जायला लागेल। एक गोष्ट क्लिअर आहे की माणिकराव कोकाटेंना आता शुक्रवारपर्यंत कधीही आणि कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आणि त्यांना तातडीनं अटक केली पाहिजे, हे काम आता पोलिसांचं आहे। विलास, पण माणिकराव कोकाटे सापडलेच नाहीत असं काही कारण देऊन शुक्रवारपर्यंत हे टाळाटाळ करू शकतात? बिल्कुल, आता माणिकराव कोकाटेंना कोर्टानं फरार घोषित केलेलं आहे। आपण बातमी दिलेली आहे की ते लीलावतीमध्ये आहे, त्यांचे वकील सांगतायत की ते नाशिकमध्ये आहे। आता माणिकराव कोकाटेंना शोधणं हे पोलिसांचं काम आहे, परंतु ज्या प्रकारे आपण बघितलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती। माणिकराव कोकाटे हे काही गुन्हेगार नाही आहेत, ते एका मोठ्या पदावर आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत आणि त्यांनी जर न्यायाचा आणि न्यायालयाचा आदर नाही ठेवला तर मग कोण ठेवणार? त्यामुळे माणिकराव कोकाटे आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवतात की नाही हे बघावं लागेल, कारण त्यांच्या समोर सामान्य गुन्हेगारासारखा पळून जाण्याचा किंवा लपून राहण्याचा मार्ग आहे असं वाटत नाही आणि ते जर पोलिसांच्या समोर आले नाही तर त्यांचा पक्ष कारवाई करतो का आणि स्वतः मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातून त्यांच्यावर कारवाई होते का हे देखील बघावं लागेल। कारण या दोन मुद्दे आहेत त्याच्यात, दोन मुद्दे आहेत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, एक अटकेच्या बद्दलची कारवाई आहे आणि दुसरी आहे त्यांच्या आमदारकीच्या संदर्भातली कारवाई। म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची माहिती अजून विधिमंडळाला प्राप्त झालेली नाहीये, तर आता हे मॅन्डेटरी नाहीये की कधीपर्यंत ते मिळायला हवं, पण तातडीनं कारवाई होणं अपेक्षित होतं। माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याची आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। नाशिक पोलिसांना कोर्ट वॉरंटची प्रत मिळाली, त्यामुळे सुटकेचा विश्वास म्हणूया महाराष्ट्रानं सोडला की अखेर त्यांना ती प्रत मिळालेली आहे। माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पुढची कारवाई काय? आता अटक अटळ? विलास, अत्यंत महत्वाचा मुद्दा हाच आहे की माणिकराव कोकाटे यांना कोणताही दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे आणि याचमुळं माणिकराव कोकाटे यांची अटक निश्चित मानली जाते। कारण नाशिक कोर्टाच्या आदेशाची, अटक वॉरंटची प्रत ही नाशिक पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झालेली आहे। अर्थात कोर्टाचा आदेश हा सगळ्यात महत्वाचा आहे। विधिमंडळ कार्यालयाला सुद्धा आपल्या माहितीनुसार थोड्याच वेळात कोकाटेंच्या आदेशाची प्रत प्राप्त होणार आहे, ही सुद्धा माहिती आपल्याला समजते। शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी जरी माणिकराव कोकाटेंना दिलासा द्यायला सक्षम आहे की नाही हा मुद्दा आता अनुत्तरित असला तरी नाशिक पोलीस मात्र नाशिक कोर्टानं बजावलेलं वॉरंट घेऊन मुंबईला येऊ शकतात। लीलावती हॉस्पिटलमध्ये अर्थातच
दाखल होऊन माणिकराव कोकाटे यांची अटक करू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास याचमुळे फक्त ते नाशिक कोर्टात म्हणजे आपली ही शिक्षा वाचवण्यासाठी म्हणून माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल आहे. पण 3 महत्वाच्या गोष्टी याच्यात आहे. कोर्टाचा आदेश एकाच वेळेस कनिष्ठ कोर्ट त्यानंतर जिल्हा कोर्ट यांनी दिलेला हा आदेश पाळणे बंधनकारक आहे. अर्थातच माणिकराव कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद करताना त्यांना सरेंडर होण्यासाठी 4 दिवसाची मुदत द्यावी अशी मागणी केली होती. म्हणजे सरेंडर होण्याचा मार्ग जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या समोर अजूनही खुला आहे. पोलिसांनी अटक करायची नामुष्की ओढवून घ्यायची का स्वतः सरेंडर व्हायचं हा निर्णय माणिकराव कोकाटे यांना घेणं आवश्यक आहे. कारण कोर्टानं जर का मुंबई उच्च न्यायालयानं जर का आज त्यांना दिलासा दिला असता तर माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी दिलासा मिळाला असता की आपल्याला हे कमीत कमी स्टे मिळतोय, यामुळे आपल्याला आमदारकी वाचू शकते, याचबरोबर आपलं मंत्रिपद वाचू शकतंय. पण या इथे मुद्दा आहे तो नैतिकतेचा आणि नैतिकतेच्या आधारावर माणिकराव कोकाटे प्रशांत मी थोडंसं तुम्हाला थांबवतो कारण ऍडव्होकेट आशुतोष राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आशुतोषजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. काय झालं न्यायालयात कृपया सांगा आणि हा गेम ओव्हर होतोय का? गेम ओव्हर झालेला आहे. माननीय उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे. कारण की कोणताही अर्जन्सी केस मेड आउट करण्यात माननीय माणिकरावजी कोकाटे यांचे वकील अपयशी ठरलेले आहेत. आणि आता याच्यात वॉरंट इश्यू झालेला असल्याने कोर्टाला सरेंडर होणे आणि अटक करून घेणे हे कायद्याने क्रमप्राप्त घटना आहे. ती आता काही तासातच पूर्ण होईल. नाशिक पोलिसांना प्रत मिळालेली आहे. बरं, वॉरंटची प्रत मिळालेली आहे. बरं आशुतोषजी, मला कायदेशीर थोडंसं सांगा. आता ते जर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतील तर मग अटक कशी होणार? नाही, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना अटक करू नये असा कोणताही कायदा नाही. बरं, त्यांची फक्त तुरुंगामध्ये रवानगी नंतर होऊ शकते, उपचार पूर्ण झाल्यानंतर होऊ शकते. परंतु अटकेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ शकते हॉस्पिटलमध्ये असतानाही, कारण की हा सेटल्ड लॉ आहे. बरं, आता हा झाला अटकेच्या बद्दलचा. पण त्यांच्या वकिलांनी असं कळतंय की अटकेला स्थगिती द्या अशी कुठली मागणी केली नाही? हो, त्यांनी अटकेला स्थगिती द्या अशी मागणी केलेली आहे, परंतु ती माननीय उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेली नाही. बर म्हणजे मागणी केली होती ती ग्राह्य धरलेली नाहीये. एक मुद्दा झाला आशुतोष सर तो अटकेच्या बद्दलचा. आता मुद्दा येतो तो म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या बद्दलचा. त्याबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाहीये. पण नाही तर आता ते काही 1-2 दिवसांचाच प्रश्न आहे. आमदारकी रद्द होणार, अटकही होणार आणि मंत्रिपद तर मला वाटतं आता गेल्याच जमा आहे. बर, ठीक आहे. तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत. सुषमाताई, 2 वेळा न्यायालयाने दोषी ठरवून सुद्धा राजीनामा घेतला जात नाही. अजून सुद्धा आम्हाला अनेक मार्ग आहेत असं सांगितलं जातं. नैतिकता उरली नाही या राजकारणामध्ये, हा याचा मेसेज आहे का? मला वाटतं हे सगळे प्रश्न सुरू होतात देवेंद्रजींपासून आणि संपतात सुद्धा देवेंद्रजींवर. कारण मंत्रिमंडळ कसं असावं हे मुख्यमंत्री ठरवतात. मुख्यमंत्र्यांना कदाचित चांगल्या चारित्र्याचे लोक दिसत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचारी आणि हे सगळ्या अशा वेगवेगळ्या आरोप असणारे लोकच आपल्यासोबत असले पाहिजेत, ही कदाचित मुख्यमंत्र्यांची गरज आहे. जे मुख्यमंत्री पारदर्शकतेचे प्रचंड ढोल वाजवतात, स्वच्छ प्रशासनाची आम्हाला फार चाड आहे असं दाखवतात, त्यांना जर स्वच्छ प्रशासनाची चाड असेल आणि हे सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचं सरकार आहे असं वाटत असेल तर एक सर्वसामान्य माणूस अनेक वर्षांपासून लढतो, 2 वेळा न्यायालयाची ऑर्डर आणतो आणि तरीही मी आजारी आहे, मी हॉस्पिटलला आहे असं म्हणत चक्क आपल्या मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज इथे घेतले जातात. हे प्रिव्हिलेज आपण का राजीनामा मागतोय? काही त्यांचा आमचा बांधायला बांध नाही, त्यांची आमची दुश्मनी नाही, काही देणं घेणं नाही. पण सर्वसामान्य माणसाला तुम्ही सोडलं असतं का? सर्वसामान्य माणसाचा साधा चेक बाउन्स झाला तरी तुम्ही सोडणार नाहीत. इथे एवढी मोठी गोष्ट होते, 2 वेळा कोर्ट ऑर्डर करतं, तुमच्यासाठीचं अटक वॉरंट जारी होतं आणि तुम्ही अचानक आजारी पडता. हे अचानक आजारी कसे पडू शकतात?
कारण मंत्री असल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट तर सहजच निघू शकतं. ते प्रिव्हिलेज अतिशय सहज मिळतात. ते प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणूनच आम्ही राजीनामा मागतोय. उद्या तुम्ही निर्दोष सिद्ध झाला तर या की त्या पदावर. देवेंद्रजी बसलेलेच आहेत की तुम्हाला घ्यायला. कारण देवेंद्रजींकडे चांगल्या चारित्र्याचा माणूसच मिळत नाही बिचाऱ्यांकडे. त्यांना सगळे हीच माणसं लागतात. त्यांना संदीपान भुमरे सारखा शेकडो एकरच्या जमिनीचा मालक लागतो. त्यांना संजय शिरसाट सारखा माणूस लागतो ज्याची आता त्यांनीच चौकशी लावलेली आहे. इकडे प्रकाश शिंदेचा एवढा 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं तिथे प्रकाश शिंदेचं नाव चर्चेमध्ये येतं. ते प्रकाश शिंदे दोषी आहेत की निर्दोष आहेत ते नंतर ठरवलं जाईल. पण प्रकाश शिंदेंना मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नयेत एवढी तर साधी काळजी घ्या. वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळतील म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला ना. पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू ठीक नये आहे. म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली ना. बघूया अगदी त्याच धर्तीवर किमान प्लीज अगदी त्याच धर्तीवर एकनाथ शिंदेचे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदे किंवा कुणालाही अगदी त्या रणजित शिंदे जो त्यांच्याच गावचा सरपंच आहे मिळून येत अशा लोकांना. ठीक आहे. अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जातो. कळसे सर, आता जी माहिती समोर आली आहे, मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी याची सुनावणी ठेवली, तातडीनं दिलासा द्यायला नकार दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे? त्यांच्या आमदारकी जाणार हे स्पष्ट होतंय का? याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की त्यांनी सत्र न्यायालयाने जो शिक्षा दिलेली आहे त्याला स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाचं जे जजमेंट आहे 2 वर्षाची शिक्षा ते कायम आहे आणि त्या आधारावर आणि त्यांची अटकही होऊ शकते. कारण मला जी माहिती मिळाली की पोलीस काहीतरी लीलावती रुग्णालयाकडे प्रसिद्ध झालेले आहेत तर त्याप्रमाणे त्यांची अटकही होऊ शकते. कारण रुग्णालयात दाखल होणं हा काही अटकेला बार नाहीये. आणि दुसरं म्हणजे त्यांची आमदारकीचं नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा निघू शकेल. कारण त्या जजमेंटची कॉपी विधिमंडळ सचिवालयाने मागवली असावी. त्याचा अभ्यास करून ते नोटिफिकेशन काढतील त्याप्रमाणे. म्हणजे जे कायद्याच्या तरतुदी आहे रिलीज थॉमसच्या प्रकरणात. माझे सहकारी अमित मोडक आपल्या सोबत आहेत. अमित, कळसे सर, वारंवार एकच उत्तर सगळ्याकडनं मिळतंय की विधिमंडळाला आतापर्यंत सूचना मिळालेली नाही आहे, विधिमंडळाला आतापर्यंत कळवण्यात आलेलं नाही आहे की माणिकराव ठाकरेंवर काय कारवाई झाली आहे किंवा कोर्टानं काय निकाल दिला आहे. मग ही प्रोसिजर काय असते? कोणी विधिमंडळाला सूचित करणं हे कोणाचं काम आहे? किंवा विधिमंडळाचे अध्यक्ष वगैरे ह्या ज्या बातम्या आम्ही सकाळपासून करतोय हे बघून विधिमंडळाचे अध्यक्ष सुमोटो कारवाई करू शकत नाही का? कोणी जायचं आणि कोणी कागदपत्र त्यांना द्यायचे? ही सबब आहे हे की मग याच्यावर कारवाई त्यांना करायची नाहीये? ही नेमकी प्रोसिजर काय आहे? कोणी सांगायचं विधिमंडळाला? काही तांत्रिक कारणामुळे आनंद सर, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? कळसे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही बहुतेक. पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुम्ही उपस्थित केलेला आहे की या आधी सुद्धा अशाच प्रकारच्या सबबी देण्यात आल्या आणि मग हाच मुद्दा घेऊन प्रशांत बाग यांच्याकडे जाऊया. प्रशांत, शेवटी ही जबाबदारी कुणाची आहे? ही कागदपत्र देणं का शुक्रवारपर्यंत वाट पाहिली जाणार पुन्हा एकदा की हायकोर्ट काय निर्णय देतं की त्या आधीच याच्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो सचिवालयातून? याच्यात आहे एक म्हणजे की आता जो मुद्दा आता समोर आलाय की विधिमंडळाला माहिती कोण देतं, त्यानंतर नाशिक पोलीस काय करताय, जी आपल्याला माहिती समजते. त्यामुळे नाशिक पोलिसांकडे 2 मार्ग सगळ्यात महत्वाचे. एक तर म्हणजे नाशिक सत्र न्यायालयाकडनं कोर्टाचं वॉरंट जे आहे ते नाशिक पोलिसांना मिळालेलं आहे. नाशिक पोलीस स्वतः मुंबईला येऊन लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांची अटक करू शकतात, पहिला मुद्दा. दुसरा ऑप्शन असा आहे की मुंबई पोलिसांना संपर्क करून तातडीनं मुंबई पोलीस सुद्धा नाशिक पोलिसांकरता म्हणून माणिकराव कोकाटे यांना अटक करू शकतात. कारण शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक करायचा मार्ग मोकळा आहे. जी माहिती आपण लीलावती रुग्णालयाकडनं घेतली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गंभीर, फक्त हायपर टेन्शन म्हणजे आपण त्याला हाय बीपी आपण असं म्हणू, उच्च रक्तदाबाचा त्रास एवढाच काय तो माणिकराव कोकाटे यांना आहे. आणि अर्थातच योग्य त्या डॉक्टरांच्या उपचारांचा हवाला देऊन पोलीस त्यांना अटक करू शकतात, कोणत्याही परिस्थितीत करू शकतात. कारण कोणताही गंभीर आजार किंवा कोणत्या गंभीर कारणामुळे ते ऍडमिट आहे असं चित्र नक्की समोर आलेलं नाहीये. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक करणं हे, जर का पोलिसांनी अटक केली नाही आणि 2 दिवस चालढकल केली तर शुक्रवारच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालय हा नाशिक पोलिसांवर सवाल उठवू शकतं. हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो.